गुटखा विक्रेत्यांना थेट इशारा। कळवण तालुक्यात अवैध विक्रीवर कडक कारवाई होणार। कळवण, अभोणा, कनाशी, जैदर, हदगड, नांदुरी परिसरात वाढीव दराने गुटखा सिगारेट विक्रीचा आरोप। 20 रुपयांची विमल 30 रुपयाला, 10 रुपयांची सिगारेट 25ला। नागरिकांची उघड लूट। अन्न व औषध प्रशासनाच्या नव्या भूमिकेनंतर अवैध विक्रेत्यांमध्ये खळबळ। राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असताना कळवण तालुक्यातील कळवण, अभोणा, कनाशी, जैदर, हदगड, नांदुरी तसेच परिसरातील अनेक खेड्यापाड्यांमध्ये अवैध गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि इतर अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे। दरम्यान नुकतेच अन्न औषध प्रशासनाचे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुटखा विक्रेत्यांना थेट इशारा देत बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिलाय। या पार्श्वभूमीवर कळवण तालुक्यातील परिस्थितीकडे नागरिकांचे लक्ष लागले। स्थानिकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अनेक पानटपऱ्या आणि काही विक्रेत्यांकडून बंदी असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप केला जात आहे। विशेष म्हणजे केवळ विक्रीच नव्हे तर ग्राहकांकडून वाढीव दर आकारले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार 20 रुपयांना मिळणारी विमल आज 30 रुपयांना विकली जात असल्याचे सांगितले जात आहे, तर 10 रुपयाची सिगारेट तब्बल 25 रुपयाला विकली जात असल्याची माहिती समोर येत आहे। याशिवाय काही ठिकाणी इतर अंमली पदार्थांची देखील वाढीव दराने विक्री होत असल्याचे आरोप आहेत। परिसरातील काही नामांकित किराणा दुकानांमध्ये गुटखा आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थाचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवला जात असल्याची माहिती काही नागरिकांकडून मिळत आहे। बाजारात सहज उपलब्ध असलेली उत्पादने चोरी छुपे आणि वाढीव दराने विकली जात असल्याचाही आरोप होत आहे। त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या प्रकाराची चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। आरोग्यासाठी घातक असलेल्या पदार्थामुळे युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असून अनेक कुटुंबांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत। मात्र भीतीपोटी किंवा अन्य कारणामुळे अनेक जण उघडपणे तक्रार करण्यास पुढे येत नसल्याची ही चर्चा आहे। आता तुकाराम मुंढे यांच्या इशाऱ्यानंतर कळवण, अभोणा, कनाशी, जैदर, हदगड, नांदुरी आणि परिसरातील अवैध गुटखा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार का? वाढीव दराने होणारी नागरिकांची लूट थांबणार का? आणि काही किराणा दुकानांमध्ये साठवून ठेवण्यात आलेल्या कथित गुटखा साठ्याची चौकशी होणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले। गिरणा वार्ता न्यूज मुख्य संपादक चेतन हिरेसह खुशाल देवरे।